कल्याण में पुलिस को मिली बड़ी कामयाबी। खड़कपाड़ा पुलिस ने एक बड़े ड्रग्स तस्करी गिरोह का पर्दाफाश किया है और अब इस केस में लागू की गई है महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम एक्ट। डीसीपी अतुल जेंडे के मार्गदर्शन में और एसीपी कल्याण जी घेते के नेतृत्व में की गई इस कार्रवाई में पुलिस ने 17 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है, जो एक संगठित अंतर्राज्यीय गिरोह का हिस्सा थे। मुख्य सरगना गुफरान हन्नान शेख, जो कि कल्याण के पास किला के बलियानी का रहने वाला है, इस पूरे नेटवर्क को विशाखापट्टनम से लेकर कल्याण तक चला रहा था। इस ऑपरेशन के दौरान पुलिस ने गांजा, वाहन, पिस्टल, वॉकी टॉकी और कई कीमती सामान बरामद किए हैं, जिनकी कुल कीमत करीब 70 लाख रुपए बताई जा रही है। अब तक 13 आरोपियों को महाराष्ट्र और आंध्र प्रदेश के अलग अलग इलाकों से गिरफ्तार किया जा चुका है। पुलिस ने कुल 115 किलो गांजा, एक पिस्तौल, 2 जिंदा कारतूस और 2 वॉकी टॉकी सेट बरामद किए हैं। पुलिस जांच में खुलासा हुआ है कि ये गैंग आर्थिक लाभ के लिए संगठित अपराध में शामिल था। इसी के आधार पर एमसीओसीए मकोका के तहत केस दर्ज किया गया है। ये कार्रवाई अतिरिक्त आयुक्त संजय जाधव और डीसीपी अतुल जेंडे की देखरेख में की गई, जबकि आगे की जांच एसीपी कल्याण जी घेते के नेतृत्व में जारी है। ऑगस्ट महिन्यामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण एनडीपीएस अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर जो गांजा सेवन करण्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला, म्हणजे आपली स्पेशल स्क्वॉड जे नेमलेला आहे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता, आणि गायकवाडांच्या पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपासात निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम, ओडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने. आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत, जे विविध शहरांमध्ये काम करतात, त्यामध्ये विशाखापट्टणम असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, बदलापूर असेल, मुंब्रा असेल, या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं. असे एकूण 13 आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत. आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं. एकमेकांच्या हे मागच्या 2 ते 3 वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाणघेवाण झालेली आहे, असं तपासात निष्पन्न आलं. हा तपासात निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै 2025 मध्येच अंमली पदार्थ विरोधी जे कायदा आहे त्याचे गुन्हे दाखल होता, त्याच्यामध्ये मोक्का सेक्शन अंतर्भूत करावा याबाबत नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव माननीय ऍडिशनल सीपी सर संजय जाधव सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता. आणि त्या ह्याच्यामधून ती परवानगी मिळाल्यानंतर आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केलेला आहे खडकपाडा पोलीस स्टेशनला, त्याच्यामध्ये एमसीओसी त्यामध्ये अप्लाय केलेला आहे. आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण 13 लोकांना अटक केलेली आहे. सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याणजी घेते यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे. सध्या आम्ही त्या आरोपींना आता ताब्यात घेऊन पुन्हा मोक्का कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशा प्रकारे एकमेकांच्या संपर्कात होते आणि कशा प्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतो, या प्रकारचा आपला तपास आता इथून पुढे आम्ही करणार आहोत. याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल 13 आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेट वरती 20 पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी, मी तेलंगणा असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, पुणे त्यानंतर विविध बदलापूर असेल, याच्या ठिकाणी दाखल झालेला आहे. आणि याचा जो मेन जो आहे तो गुफरान शेख म्हणून जो आहे तो बदलापूर टिटवाळा या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हँडल करत असल्याबाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे. आणि याच्यामध्ये 3 प्रकारे त्यांची क्राईम करण्याची मोडस होती. एक टीम जी असेल, एक विशाखापट्टणम, ओडिसा या ठिकाणी माल आणणे आणि नंतर इथले डीलर जे आहेत त्या डीलरपर्यंत पोहोचवणे. त्या डीलरच्या मार्फतीने खालचे जे त्यांचे एजंट्स आहेत, एजंटच्या मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शहरांमध्ये. अशा प्रकारचे आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे. आणि हा गुफरान शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा 6 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. इतरही जे आरोपी आहेत त्याच्यावरती तेलंगणा, पुणे असेल, बदलापूर असेल, विविध ठिकाणी इव्हन यातले आरोपी जे आहेत ते नार्कोटिक क्राईम ब्युरो यांच्या सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते. अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पन्न केलेली आहे त्याच्यामध्ये 20 पेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे एनडीपीएस पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते. त्यातला एक आरोपी जो आहे तो पुण्यातला आहे. तो पुण्यातली मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोक्काच्या अंतर्गत तो जेलमध्ये होता आणि त्यानंतर जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याच्या आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे. त्यांच्याकडून काय काय हस्तगत करण्यात आलेलं आहे? या जे आपण विशाखापट्टणम आणि पूर्ण आपल्या कल्याण आणि बदलापूरमध्ये जे काही आपण कोम्बिंग ऑपरेशन आणि जे आरोपी ताब्यात घेण्यात आले होते त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडून 100 किलोपेक्षा येतो 115 किलो गांजा त्यामध्ये जप्त केला होता. त्यामध्ये मोटरसायकल्स असतील, कार्स असतील, ज्या कारचा उपयोग ते माल ने-आण करत होते त्यांना सुद्धा आपण जप्त केलं होतं. त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राऊंड्स सुद्धा त्या जप्त केले गेले होते. आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जंगलामध्ये ज्यावेळेस विशाखापट्टणम या ठिकाणी जे
गांजा आणण्याकरता जात होते, त्याकरता एकमेकांना संपर्क आणण्याकरता ते वॉकी टॉकी सुद्धा वापर करत होते. अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे ह्या संपर्कात राहून ते वॉकी टॉकी सुद्धा ते एकमेकांना संपर्क आणण्याकरता यूज करत होते. हे सर्व मुद्देमाल आपण यापूर्वी जप्त केलेला आहे. असा जवळ आपण 70 लाखाही पेक्षा जास्त मुद्देमाल या पूर्ण कारवाईमध्ये आतापर्यंत आपण जप्त केलेला आहे. महाराष्ट्र के डोंबिवली की घटना पैसों के लेन देन को लेकर चचेरे भाई ने शिवसेना ठाकरे गुट के युवा सेना शहर प्रमुख पर हमला। घटना सीसीटीवी में कैद। विष्णुनगर पुलिस थाने में एफआईआर दर्ज। पुलिस आरोपी पर मेहरबान केवल नोटिस देकर छोड़ दिया। पैसों के लेन देन को लेकर विवाद के बाद शिवसेना ठाकरे गुट के युवा सेना शहर प्रमुख सुजल महात्रे पर उनके ही चचेरे भाइयों ने हमला करने का प्रयास किया। घटना सीसीटीवी में कैद हो गई। विष्णुनगर पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है, लेकिन आरोपियों को सिर्फ नोटिस देकर छोड़ने की बात सामने आई है, जिससे पुलिस की कार्यपद्धति पर सवालिया निशान खड़े किए जा रहे हैं। मिली जानकारी के मुताबिक 2 दिन पहले सुजल महात्रे देवीची पाड़ा इलाके से घर लौट रहे थे, तभी अचानक कुछ लोग उनकी कार के सामने आकर उसे रोकने लगे। आरोप है कि उन्होंने कार से बाहर निकलने का दबाव बनाया और बीच में कहासुनी के बाद उनकी कार में तोड़फोड़ की गई तथा मारपीट करने का प्रयास हुआ। पूरा घटनाक्रम सीसीटीवी कैमरे में रिकॉर्ड हो गया है। विष्णुनगर पुलिस थाने में शिकायत के आधार पर सुजल महात्रे की चचेरे भाई रोहन महात्रे, रुचित महात्रे और रोमेश महात्रे के खिलाफ मामला दर्ज किया गया है। प्राथमिकी में कहा गया है कि इन लोगों ने महात्रे से विवाद किया और उस पर हमला करने की कोशिश की। हालांकि पुलिस ने जांच शुरू करते हुए आरोपियों को सिर्फ नोटिस देकर घर वापस भेज दिया है। घटना के बारे में बोलते हुए सुजल महात्रे ने कहा, मुझे अपने चचेरे भाइयों से जान का खतरा महसूस हो रहा है। इनके खिलाफ पहले भी गंभीर मामले दर्ज हैं। पुलिस को इनके खिलाफ ठोस और प्रभावी कार्रवाई करनी चाहिए। विष्णुनगर पुलिस के एक वरिष्ठ अधिकारी ने पुष्टि की कि मामला दर्ज कर लिया गया है और सीसीटीवी फुटेज, घटनास्थल पर मौजूद साक्ष्यों व गवाहों के बयान के आधार पर जांच जारी है। अधिकारी का कहना है कि जांच के बाद आवश्यक कानूनी कार्रवाई की जाएगी। रायगढ़ में बच्चू भाऊ कड़ू की हक यात्रा, राज्य सरकार की कड़ी आलोचना। प्रहार जनशक्ति पार्टी के अध्यक्ष एवं पूर्व मंत्री बच्चू भाऊ कड़ू की उपस्थिति में रायगढ़ अलीबाग में हक यात्रा। जिला अध्यक्ष सचिन सालोकी के नेतृत्व में एक मजबूत संगठन, किसानों, चरवाहों, मछुआरों, आदिवासी भाइयों की उपस्थिति, ज्ञानवर्धक गीतों ने माहौल को खुशनुमा बना दिया। प्रहार जनशक्ति पार्टी के अध्यक्ष एवं पूर्व मंत्री बच्चू कड़ू के नेतृत्व में पूरे महाराष्ट्र में किसानों, विकलांगों, चरवाहों, आदिवासी भाइयों और आम जनता के मुद्दों को लेकर एक हक यात्रा निकाली गई है। बच्चू कड़ू के नेतृत्व में आज रायगढ़ अलीबाग में एक भव्य बैठक हुई। जिला अध्यक्ष सचिन सालोकी के नेतृत्व में एक मजबूत संगठन का गठन किया गया। इस अवसर पर बच्चू भाऊ कड़ू ने कहा कि उन्होंने किसानों, चरवाहों, मछुआरों और आदिवासी भाइयों सहित आम जनता की समस्याओं को न्याय दिलाने के लिए हाक यात्रा निकाली है। बच्चू भाऊ कड़ू ने सूखा घोषित करने, किसानों के कर्ज माफ करने और भारी बारिश के लिए सरकार द्वारा घोषित पैकेज की भी आलोचना की। इस अवसर पर मनोरंजनकारी गीतों से माहौल खुशनुमा हो गया। इस सभा में रायगढ़, कोंकण सहित राज्य भर से हजारों दिव्यांग भाई, किसान, मछुआरे, चरवाहे और कार्यकर्ता उपस्थित थे। जन सामान्य के हित के लिए, हक के लिए यहाँ पर जो अपने हक यात्रा निकाली है, क्या कहेंगे? सरकार पर भी आपका निशाना? अरे सरकार गए 75 साल के बाद भी गरीब गरीब होते होते जा रहा है और जो श्रीमंत है, जो जिसके पास पैसा है, वो ज्यादा पैसे वाला हो रहा है और इसके खिलाफ हमारा आंदोलन है। हम ईमानदारी से जीने वाले लोग मरते हैं और बेईमानी से जीने वाले लोग बहुत मजा कर रहे हैं। तो आप देख लो सभी तरफ कि जिसके पास एक रिटायर आदमी, मेरे को प्रोफेसर मिला और रिटायर होने के बाद उसको 1.5 लाख रुपए तनख्वाह जाती है और हाँ, हमारा पूरे दिन 12 घंटे काम करने वाले को उसको 10,000 भी मिलता नहीं है। कितनी विषमता है। हम वही कहना चाहते कि यहाँ धर्म भेद नहीं, जाति भेद नहीं, यह अर्थभेद की लड़ाई है और हम अर्थभेद की लड़ाई लड़ने जा रहे हैं। सत्तेत एकत्र असणारे शिवसेना राष्ट्रवादी रायगडमध्ये पालकमंत्री पदासाठी भांडतात। 6 महिने उलटून गेले, रायगडचं पालकमंत्री पद अजूनही फिक्स होत नाही। तेच ना, भांडणं काय आहे, तुम्ही दाखवतो त्याच्यावर जास्त महत्वाचं आहे रे। तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही काय दाखवता? सकाळी ओबीसीचा नेता दाखवता, दुपारी मराठ्याचा दाखवता, संध्याकाळी दलितांचा, मग मुस्लिमांचा। ते जर अधिक बातम्या नसल्या तर रामदासांनी काय म्हटलं, परब काय म्हणतं, याच्याशिवाय टीव्हीवर आहे का? टीव्हीवर आमचे वाद दाखवा ना, या गरीब कसा जगतं ते दाखवा ना, आज कशा पद्धतीनं मच्छीमार मरतं ते दाखवा ना। ते तुमचे कंपनी, तुमचे जे मालक आहे ते दाखवत नाही, कारण अर्धे तर चॅनलचे मालक तर व्यापारी आणि उद्योगपतीच आहे, ते तुमचं दाखवणारच नाही। मग हे काय, आता रामदासन परब किती काही भांडले तर त्या जनतेला काय फायदा होणार आहे? पण तुम्हाला ते मूळ दाखवायचंच नाही ना।
इथला गरीब कसा जगतं, इथले हॉस्पिटल कसे आहे, इथले रस्ते कसे आहे ते दाखवले पाहिजे. एक एक ब्रेकिंग केली पाहिजे एका एका खड्ड्यावर. ते तुम्हाला करणं जमणार नाही ना.